तो गोदडीना खाले दम मारे नहीं, पण हाई तेले बोलायला चान्सच दे नहीं, हाई जोर जोर मार. आप कैसे चले गए ना जी, आप मेरे तरफ देखो ना जी. तो गोदडीच्या खालून म्हणे, गरम गरम खिचडी पे तेल लेव ना जी. अरे सेवे करता निवडलेला अभंग जनाबाई महाराज अभंगातून सांगतात की सज्जनो, देवाच्या प्राप्तीचे दोन साधन आहेत. एक, देवासोबत प्रेम करा. दोन, देवासोबत दुश्मनी करा. दोघी गोष्टींपैकी तुम्हाला जे जमत असेल ते करा. दुश्मनी करायची असेल तर शिशुपालासारखी करा, वक्रदंतासारखी करा. दुश्मनी करायची असेल तर कुंभकर्णासारखी करा. दुश्मनी करायची असेल कंसासारखी करा. दुश्मनी करायची असेल तर रावणासारखी करा. यांनी दुश्मनी केली पण स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता केली. हे देवाचे दुश्मन नव्हतेच, यांनी उद्धाराचं माध्यम निवडलं ते दुश्मनी. रावणानं कसली दुश्मनी केली हो? रावणानं जर दुश्मनी केली असती तर रामायणाचा चांगला अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. सज्जनो, रावणानं सीता चोरूनच नेली नाही. मला या बाबतीत शंका आहे की रावणानं सीता चोरून नेली का? जर नेली असती तर मला सांगा, मी 2-4 तर्क तुमच्या पुढे मांडू शकतो. मला असं वाटतं रावणानं सीता चोरून नेली नाही, पण रामायणातले अनेक प्रसंग आहेत. मला एक गोष्ट सांगा, रामप्रभूंनी लंकेमध्ये जाण्याकरता एका पुलाची निर्मिती केली आणि एखादी चांगलं काम करायचं असलं की त्याआधी देवाचं पूजन करावं लागतं, देवाचा अभिषेक करावा लागतो, देवाला गळ घालावी लागते, साकडं घालावं लागतं. म्हणून चांगला पूल बांधायचा, लंकेत जायचं. म्हणून रामरायांनी ठरवलं की आपल्याला एका ज्योतिर्लिंगाची स्थापना करायची, महादेवाच्या पिंडीची स्थापना करायची. आणि महादेवाने एक ज्योतिर्लिंग स्थापित केलं. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव काय? रामेश्वरम. बरं, मला एक गोष्ट सांगा, रामेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेकरता ब्राह्मण कोण होते? अरे लय अभ्यास आहे तुमचा. तर मला एक गोष्ट सांगा, ज्योतिर्लिंगाची स्थापना कशा करता? पूल बांधण्याकरता. पूल कशा करता बांधतायत? लंकेत जाण्याकरता. लंकेत कशा करता जातायत? रावणाला मारण्याकरता. आणि पूजेला कोणाला बोलवतायत? आलं पाहिजे का रावणानं? पण रावण आला. रावणानं प्राण प्रतिष्ठा केली. मग कसली दुश्मनी म्हणाल तुम्ही? अरे रावणासारखा प्रकांड पंडित नाही, रावणासारखा विद्वान नाही. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. आम्ही तर असं ऐकलंय, रावण जेव्हा महादेवाचा अभिषेक करायचा, एक कमळाचं फुल कमी पडलं तर रावणानं आपलं मुंडकं कापलं आणि शिवलिंगावर वाहिलं. आपल्याला कधी रावण कडीन? आमच्या गावात मी मंदिरात चाललो होतो, एक मावशी देव धुत होती, घरात कुत्रं घुसलं, तिनं देव धोता धोता गणपती मारून फेकला. आपले रावण समजे का? रावण कधी? रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. देवासोबत दुश्मनी करा किंवा देवासोबत प्रेम करा. देवासोबत प्रेम केलं पाहिजे सज्जनो. प्रेमाने जग जिंकता येतं, देव का जिंकता येणार नाही? साने गुरुजी सांगतात, खरा तो जगाला प्रेमानं साऱ्या गोष्टी करता येतात. सज्जनो, प्रेम करणं शिकलं पाहिजे. बरं ऐका ना, मग प्रेम कोणावर करावं? मी सांगेन तुम्हाला, चांबडीवर केलेलं प्रेम धोका देतं. काय म्हणतो मी? चांबडीवर केलेलं प्रेम धोका देतं आणि परमात्म्यावर केलेलं प्रेम तारुण्य येतं. म्हणून प्रेम देवावर करायचं. देवावर केलेलं प्रेम कधी धोका देत नाही. पण आमची तिथं गंमत फसते बुवा. आम्ही प्रेम कोणावर करायचं? घरच्या लोकांवर. इथं बसलेल्या पुरुष मंडळीला जर विचारलं तुमचं प्रेम कोणावर आहे, 60% लोक म्हणतील आईवर आहे आणि 40% लोक म्हणतील बायकोवर आहे. खरं प्रेम तुमच्यावर आई करत नाही, बाई करत नाही. आईचं प्रेम मी नेहमी सांगतो. आम्ही लहान असताना मला बालभारतीच्या पुस्तकात एक पाठ होता सर. एक माकडी नसते, तिच्या छातड्याला पिलू असतं, ती पाण्यात पडते. पाणी असं वरवर आलं, पाणी कमरेपर्यंत, पिलू तिच्या डोक्यावर आहे. पाणी छातीपर्यंत, पिलू तिच्या डोक्यावर आहे. पाणी गड्यापर्यंत, पिलू तिच्या डोक्यावर आहे. पाणी तिच्या हनवटीपर्यंत, पिलू तिच्या डोक्यावर आहे. पाणी जेव्हा तिच्या नाकातोंडात जायला लागली ना, तेव्हा तिनं पोटचं पिलू पायाखाली घातलं आणि त्याच्या डोक्यावर उभी राहिली. लोक म्हणतील ती माकडी नाही, आमची आई काय तशी आहे काय? अरे देवाची माय कामी आली नाही, तुमची माझी कुठे येणार? तुम्ही भागवत कथा ऐकली ना? भगवान कृष्णाचे चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला, पोरं पडत आले, मैया तेरे लाला ने जमुना जी में छलांग लगा दी. यशोदा धावतच आली, सोडा मला, मारते उडी, आणते कृष्णाला. बाया तिला आवरायच्या, बाई असं नको करू, बाई असं नको करू, येईन तुझं पोरग. नाही नाही, सोडा मला, मारते उडी, आणते कृष्णाला. बाया तिला आवरायच्या, ती जोर मारायची. एक दुसऱ्या पॅनलची होती, ती म्हणजे देत नाही सोडून, दिली सोडून. पडत पडत आली आणि यमुनेच्या काठावर बसली. कन्हैया तुझ्या वाचून कशी जगू? देवाच्या आईनं उडी घातली नाही. सज्जनो, तुमची माझी आई उडी मारीन का? अरे मी 100 उदाहरणं सांगेन. हे आईचं आहे. बायकोचं तुम्ही विचारू नका, मी सांगत नाही बापा. हा, लय विचित्र काम आहे. आता ते व्हॉट्सअपला विनोद फिरतात ना, नवरा बायको दोघी जण बसलेले. बायको नवऱ्याला म्हणते, का हो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? तो म्हणे तेरे लिए तो जान दे देंगे. बाई म्हटली, चाटा मारू नका, खरं सांगा
तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? तो म्हणतो या करता जीव देईन. आणि बाई म्हणे मी जर मेली, वेडीस का ग तू, डोक्यात फरक पडला? असा अभद्र बोलते. नाही नाही, खरं सांगा, मी जर मेली. म्हणे तू जर मेली ना, मी जंगलात निघून जाईन. बाई म्हटली चाटा अन्न का, खरं सांगा, मी जर मेली, तू जर मेली ना, मी अन्न पाणी सोडून देईन. बाई म्हटली तुम्हाला माझी शपथ, खरं सांगा, मी जर मेली, तू जर मेली ना, मी येडा होऊन जाईन. बाई म्हणे जंगलात निघून जाल, अन्न पाणी सोडून द्याल, येडे होऊन जाल, पण दुसरं लग्न बिग्न. तो म्हणे येडा ना काय भरोसा, जेल समजणं त्याला धन्यवाद. ऐका ना बाबा, कोणी कोणावर खरं प्रेम करत नाही. हे सारे तुमच्या मागचे चोर आहेत. कितीतरी उदाहरणं परंपरेनं सांगतात नाही का. या भ्रमात जगू नका. बऱ्याच लोकांना भ्रम आहे. ती का मनशिवाई घास खात नाही, घास. तू नुसता बाजारले जाय, ती दरवाजालाही भजात आहेस, तुले काय माहितीये काका. तू भ्रमात जगू नको. लय विचित्र काम आहे. आता अनेक उदाहरण आहेत, एखादं सांगतो त्यातलं. एका पोराचा व्यवसाय होता केळं विकण्याचा. केळं विकून त्यानं लय प्रॉपर्टी जमा केली, शेती बाडी घर दार प्लॉटी सर्व जमा केलं त्यानं. पण नेमकं तो मोठा झाला, लग्नासारखा झाला, आणि त्याला पोरगी काही कोणी देईना. का बरं? धंदा काय, केळं विकतो, पोरगीच कोणी देईना. महाराज पैसा होता पण पोर देईना. तो म्हणे कस काय पोर भेटत नाही? त्यानं एजंट लावला आणि भंडारा गडचिरोलीकडे गेला आणि तिकडून पोर करून आणली. आता तिकडनं आणलेली टिकत नाही म्हणे, पण त्याचं नशीब टिकली. फार सुंदर होती दिसायला, संस्कारी होती. फक्त फॉल्ट इतका होता, तिला आई राणी मराठी भाषा येत नव्हती, हिंदीतून बोलायची. हावी तिच्याशी हिंदीतून बोलायचा, तेरकू मेरकू कशी मशी बोलायचा तिच्याशी. भाषे वाचून काही अडत नाही. सुखानं संसार चालला. एक दिवशी केळं विकायला गेला, रस्त्यात एक साधू भेटला. म्हणे कर भाऊ, अरे काय भाव दिलं केळे? म्हणे 20 रुपये डझन. अरे साधूला? म्हणे 15 रुपये देतो. अरे असं काय करतो, साधूला फुकट दे. म्हणे ओ महाराज, मला काय साधू कामी येईन? घरदार बायको पोरं शेतीवाडी. साधू म्हणे येड्या, कोणी कामी येत नाही. सोबत नेता येईन असं थोडं कमाव, सोबत नेता येईन अशी संपत्ती कमाव. पुण्य कर, सत्कर्म कर, दान कर, धर्म कर, चिंतन कर. तो म्हणे साधू बाबा जास्त शिकवू नका, माझे घरचे माझी वाट पाहतात. येड्या, कोणाच्या वाचून कोणाचं राहत नाही. तो म्हणे शक्यच नाही, माझी बायको माझ्यावर लय प्रेम करते, माझ्याशिवाय घास खात नाही. म्हणे घरी जाय, मरण्याचं नाटक करून पाय. तो म्हणे ठीक आहे. घरी गेला, दरवाजात आला, धाड दिवशी खाली पडला. बायको पडत पडत आली, तिनं असं नाकाला हात लावला. ती म्हणे बाई याचा तर श्वास गेला. हिंदीत बोलली ती, मला काही येत नाही हिंदी, थोडी थोडी आती व बी पट्या खाती, कोण पचका करत. ती म्हटली बाई याचा तर श्वास बंद झाला. तिनं घड्याळ पाहिली, आत्ताशी तर 10 वाजले, याला तर 5 वाजता ठेवतीन. तिच्या लक्षात आलं हा मेला काही कोणी पाहिलं नाही. तिनं याला घरात नेलं, भितळ्याला चिटकवलं, पटकन गॅस लावला, पटकन कुकर ठेवला, घाईघाईत 2 चमचे चटणी जास्त टाकली, पटकन खिचडी केली. वाफ निघायचा बी दम नाही तिला, लगेच वाफ काढली, खिचडी ताटात घेतली. पण त्यात फॉल्टा असा होता, गरम आणि तिखट दोघे असल्यामुळे तिची झाली फजिती. बाई होती बटकी, तेलची केटली होती उंच, तिचा काय हात पुरना, तिला काहीच सुचना. तिनं डायरेक्ट याला ओढला, याच्या छातड्यावर उभी राहिली, तेलची केटली काढली, खिचडी बिचडी दाबून व्यवस्थित भांडे कुंडे घसून ठेवले. आणि मग शेजारच्या आया बाया जमा केल्या. बाया आल्या लागल्या बोंब लायला. आता बाया काय रोजाना आणाव्या लागतात काय? रडण्याच्या बाबतीत तुमचा नाद नाही करायचा. माय मला 2 गोष्टींवर विश्वासच नाही तुमच्या, रडणं गाणं म्हणणं. तुम्ही काय म्हणसाने याचा भरोसा नाही, काय रडसाने याचा भरोसा नाही. आता मला काही रडता येत नाही. ते रडणारे गाणं म्हणणारे बाबा बी पेशल आहेत आता, ते डिपार्टमेंट माझ्याकडं नाही. ऐका ना, पण ते गाणी येईनच म्हणा अनिल बाबा. बरं असे गाणे म्हणताना काय सांग, मी मराठवाड्यात गेलो होतो दादा, त्या बायांचं माईकवर गाणं ऐकलं मी. ते गाणं ऐकलं ना मुंग्याच आल्या, काय झोडतीन याचा भरोसा नाही. ती बाई माईकवर गाणं म्हणे, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांग पांडुरंग जनी संगे कायनात. म्हणजे किती बानटपणा आहे. रुक्माई देवावर संशय घेईन का बरं? पण अशा जोडताना महाराज काय सांग, आता ते आवाज जात नाही. ती बाई म्हणे पांडुरंग म्हणे रुक्मिणीला आंघोळीला
टाक पाणी. पांडुरंग म्हटले रुक्माईला, पांडुरंग म्हणे रुक्माईला आंघोळीला घाल पाणी. मग रुक्माई म्हटले म्हणे पांडुरंगाला, काय मी नाही टाकत पाणी, जनी तुमची पट्टराणी. किती मार खाऊ धंदे. अरे काय म्हणावं, हे कमाल आहे बा. एवढा येडापणा. पण त्यातलं शेवटचं कडवं फार बरं म्हटली ती बाई, मग मला बरं वाटलं. ऐका ना, या बायांना रडायचा काही सोमारा नाही बा. त्या बाया अशा लटकल्या ना, त्याला गोधडीत घातला आणि बाया अशा जोरजोरात रडायच्या. हिले काही रडता ये नाही, कारण हिला आयराणी बी येत नाही, मराठी बी येत नाही. या बाया जोरजोरात रडायच्या. काय तो झोपाय आंबान, पडी ज्ञान, कंडी ज्ञान, उलटी ज्ञान, हा ते बाबा लोक म्हणतात तसं. पण हिला काही रडता येईना. ही दोनच वाक्य रडायची हिंदीतून, स्वरात ते पण. हा भली माझा स्वर जाईन, तिचा बरोबर होता. आप कैसे चले गए ना जी, आप मेरे तरफ देखो ना जी. स्वरात रडायची महाराज. तू गोधडीना खाले दम मारे नाही, पण आई त्याला बोलायला चान्सच दे नाही. आई जोर जोर मार. आप कैसे चले गए ना जी, आप मेरे तरफ देखो ना जी. तो गोधडीच्या खालून म्हणे गरम गरम खिचडी पे तेल लेव ना जी. अरे अरे कस कोण कामी येणार आहे. अरे बाबा, हे सारे तुमच्या मागचे चोर आहेत, चोर. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे. गोड 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 वा. भजन इतकं गोड आहे, भावही सुंदर आहे यातला. अरे एका आईच्या पोटून जन्म घेतला, एका गोधडीत झोपलेत, एका दप्तर मध्ये शाळेत वह्या पुस्तकं नेलेत, एका ताटात जेवलेत. सक्का भाऊ सुद्धा भावाला होत नाही. या जगातलं सर्वात निर्मळ नातं आहे बहिणीचं. जिला माहितीये त्या बंगल्यात मी राहते, ज्या घरात मी राहते, हे घर सोडून मला दुसरीकडे जायचं आहे. जे अंगण मी सजवते, ज्या अंगणात मी रांगोळी घालते, हे अंगण एक दिवशी सोडून मला दुसऱ्या अंगणात रांगोळी घालायला जायचं आहे. या जगाच्या पटीवर सर्वात निर्मळ नातं आहे कोणाचं? बहिणीचं. बहिणीत निर्मळ नातं नाही माय, निष्कलंकित नातं आहे ते. माऊल्या तुम्हाला सांगतो, मी बायांची निंदा करत नाही, पण बहीण भावाच्या नात्याला कधी कलंक लावू देऊ नका. भावाकडून फक्त साडीची चोळीची अपेक्षा करायची, इतर अपेक्षा करायची नाही. त्यानं सया मागितला की पटकन द्यायचं, देऊन टाकायच्या लगेच. बाया म्हणते हा रे शहाणा होय ग, ती कितली जैरी आहे तुला काय माहिती. कोण? हा सज्जनो, निष्कलंकित नातं असणारी बहीण, तो भाऊ, हे सुद्धा अंतकाळी काम येत नाही, धोकाच देतात. महाराज म्हणतात
गुजरातमध्ये जर चांगलं भजन म्हटलं ना एखाद्या गायकानं, लोक खिशात हात घालतात, गायकाच्या अंगावर नोटा फेकतात. तुम्ही टाळी तरी वाजवा, अशी नाही दरिद्रीवाणी, जरा जोरात वाजवा. महाराजांचं गायन फार गोड आहे बरं का. तुम्ही कितीही प्रेम करा या चामडीवर किंवा तुम्ही जमवलेल्या नात्यांवरही धोका देणार. पण जनाबाई सांगते, जर प्रेम करायचं ना, देवावर प्रेम केलं पाहिजे. जनाबाई तुम्ही केलं का? हो, मी प्रेम केल्यानंतरच माझ्या मनामध्ये उत्कंठा दाटली. कशाची? अभंगाच्या पहिल्याची. विठाबाई माऊलीचा. मला घाई झाली, माझ्या मनात उत्कंठ दाटली कोणाला भेटण्याची, पंढरीच्या पांडुरंगाला. आणि जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखं दैवत नाही. 4 धाम सप्तपुरी अष्टविनायक 12 ज्योतिर्लिंग, कुठेही जा, कुठं 20 फुटावून दर्शन आहे, 25 फुटावून, 30 फुटावून, 40 फुटावून, 35 फुटावून. बालाजीला जा, कधी बालाजी दिसतो तर कधी दिसतही नाही. पण जगाच्या पाठीवर असा एकमेव देवानी देऊळ आहे की जिथं हजारो नाही लाखो भाविक गेले तरी प्रत्येकाचं मस्तक त्याच्या चरण कमलावर टेकलं जातं. अशा देवाचं नाव आहे पंढरीचा पांडुरंग. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड ऐकले, उदंड पाहिले, उदंड
ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन न करता येण्यासारखं आहे. इतर देवाकडे भक्ताला जावं लागतं. हा असा एकमेव देव आहे, हा भक्तासाठी आलाय. माईबाप, हा देव भवसागरातून तारून नेण्याकरताच उभा आहे. त्याचे कटेवर हात आहेत. म्हणजे तुम्हाला आणि मला सांगतो की बाबा हो, घाबरू नका. या भवसागरातून तरुण जायचंय ना, माझ्या माग माग या पाणी फक्त एवढंच आहे. नाही, ही आपली जी नैया आहे ना, ही जी आपली नौका आहे, ही भवसागरामध्ये हिलकावे घेते आहे. त्याला हाक मारा, तो बरोबर. एक भावगीत आहे. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे. यालाच हाक मारली नाही का? जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखं दैवत नाही. बर, मग सत्ता आहे का त्याची? हो, तो नांदतोय ना. जनाबाई म्हणते अधिष्ठान पंढरपूर, नांदे का नाही सुंदर. तिथला तो राजा आहे. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, तेथील नगरदेव विठू पाटील त्याचे नाव. या झाडावरचं पान जरी हलायचं असेल, त्याची इच्छा लागते. सज्जनो, पंढरीच्या पांडुरंगासारखं दैवत नाही. तिथला तो राजा आहे. पण जनाबाई, एक शंका आहे. तुम्ही पहिल्या चरणात काय म्हणतात? लाहो लागला आंबेचा. बर, द्वितीय चरणात काय म्हणतात? नांदे का नाही सुंदर. नेमकं पंढरपूरचा तुमचा देव आहे का देवी आहे? तो स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे? संतांनी त्यासोबत जसे नाते लावले ना, ऐसा भक्ताचा अंकित. जसं तुम्ही प्रेम करणार तसं तो तुमच्याकडे येणार. पंढरीचा देव मातृशक्ती महान आहे. आमच्या माय माऊल्यांच्या अंगी वात्सल्यता आहे. म्हणून संतांनी बहुधा आईच नातं लावलं नाही का पांडुरंगाला. मातृशक्ती महान आहे. तुमचा अधिकार कमी नाही माय. आम्ही ज्ञानोबरायांचे फक्त ज्ञानाचे गोडवे गातो, पण समाजाला ज्ञानोबराय देणारी माझी माय मुक्ताबाई. ज्ञानोबराय तर झोपडीत जाऊन बसले, समाजाचा वीट आला. ज्ञानोबरायांना आईसाहेब मुक्ताईनं सांगितलं की ज्ञानदा साधू कसा असावा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. साधुत्वाची खरी ओळख ही माझी माय मुक्ताबाईनं पटवून दिली बर का. मीराबाई, जनाबाई, सखूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई. आम्ही कविता म्हणायचो ना. झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती नार, ढालच्या तिशी पुत्र पाठीशी. अरे दोन आहेत, एक तर वाजवा रे, आता दोघी नको. झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती नार, ढालच्या तिशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार, शिवाजी राजे होऊन गेले गाजवली तलवार. त्यांच्या वंशी आम्ही जन्मलो पडलो थंडेगार. तिथंच थांबायला पाहिजे होतं. कमाल आहे. तू अतिशास्त्रोक्त वाजवतो, मी गावठी माणूस. असं काय करतो राजा? ऐका ना, नारी जातीचा अधिकार. माय मावल्यानं तुमची निंदा कोणत्या बाबानं करून. माझी तर प्रार्थना आहे, आता बाबा लोक बी ना उठले सुटले की बायांवर शेतात आणील बाबा. जो बाबा येतो तो बायांना बोलतो. बरं, बायांना बोलायला तीनच मुद्दे आहेत आता बाबा लोकांना. कोणते? लग्नात नाचायचं नाही, पदर घ्यायचा, शेवटचं कुकू लावायचा. जो बाबा येतो तो हेच सांगतो, कुकू लावा, कुकू लावा, कुकू लावा, कुकू लावा, कुकू लावा. तुम्ही का कुकुनी फॅक्टरी आहे? कम प्रचार कराय ना. तू लेणं देणं कंदीलला येणं काही संबंध आहे का तुला? अरे लावू दे ना मग, टिकली का ना. ते कुकू उभरस. कुंकू मध्ये केमिकल आहे, कपाळ काळं पडतं. पूर्वी बाया कासवाच्या पाठीसारखं कुंकू लावायचे, पण कुंकू उभरत नव्हतं, आता उभरतो. टिकली का ना, लावू दे. तसं तो टिकली बी लावानी लायकी ना नाही. ओ म्हणा, बाप रे बाप, या बहिणी काही परत येऊ द्यावं नाही तर बुधरण गाव मा. त्या तोंडवर नाही म्हणा. मला असं म्हणायचं,
माय मावल्यांच्या विरोधात काही बोलू नाही बा. आणि जो बाबा बोलला ना तुमच्या टिकलीच्या विरोधात, बिंदास भेटायचं त्या बाबाला कीर्तन झाल्यावर. कार बाबा लितून मायनी छप्पतन खरं सांगतून बायको कुकू लावच का टिकली लावच, हे काय विचारत जा. घाबरायचं नाही आज बिलकुल. बाबा काय देव आहे का? नाही नाही नाही. मला असं वाटतं बुवा, माय मावल्यांच्या विरोधात बाबा लोकांनी बोलूच नाही. माय मावले तुम्ही काही बी करा चालेल. आता बोलसान बी तर कोणाकोणाला बोलता दादा. कोणताच वर्ग आता ठिकाणावर राहिला नाही. कोणाला आजील बोलता, म्हणजे सासूल बोलता, सुनील बोलता का नातील बोलता? तीनच वर्ग आहेत ना, नात माय ना आजली. कोणताच वर्ग ठिकाणवर नाही. ते बोलशात कोण लय. एक 5G उदाहरण सांगतो, पटलं तर पा. मुंबईमध्ये उरण नावाचं शहर आहे. मी कीर्तनाला गेलो, आगरी लोक, प्रचंड गर्दी, अशी आजूबाजूला लोक बसले. एक पोरगा असं समोर वटवट करायचं, त्याला मध्ये ते शांत बसलं 5 मिनिटं. पुन्हा ते पोरग 5 मिनिटांनी बडबड करायला लागलं. त्याला म्हटलं गपणार रे, काबरे बडबड करतो. पुन्हा ते 5 मिनिटं शांत बसलो. पुन्हा 5 मिनिटांनी बडबड करायला लागलं. त्याला मध्ये पोऱ्या तुला अक्कल आहे का रे, गपणार रे. त्याच्या बाजूला एक बाबा बसले होते. ते बाबा म्हणे महाराज त्याचं नाही, तुमचं चुकतंय, तुम्हाला कळत नाही. म्हटलं काय? तो पोरगा नाही. म्हटलं मग ती पोरगी आहे. म्हटलं मग तुम्ही त्याचे आजोबा का? म्हणे नाही, मी त्याची आजी आहे. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यांनी सरबत घेऊन जा रे भाऊ. ऐका ना, बोलता कोणाला? बोलायचा धर्म राहिला नाही. हे विरोधात बोलणं मी सोडून दिलं मी ना. आता माझ्या स्वभाव मी खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. मुद्दा असा आहे, चला अभंग राहून जाईल माझ्याकडे. तसे तर टायमाने 20-25 मिनिटं राहिले. मुद्दा असा आहे सज्जनो, ठीक आहे मग तो पंढरपूरचा देव आहे का देवी असू द्या, पण तुमच्या जर काही इच्छा असल्या, अपेक्षा असल्या, तुम्हाला जर त्यांच्याकडून काही मागायचं असलं तर त्यांच्याकडे ती देण्याची कॅपॅसिटी आहे का? जनाबाई सांगते, मी ज्या घरातली मोलकरीण होती, मी ज्या घरात काम करत होती, माझ्या मालकीनीनं नवस केला होता अभंगाच्या 3ऱ्या कड्यात. गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, गोनाईने नवस करावे तुम्हीच माय. गोनाई मातेनं नवस केला होता. गोनाईने नवस केला, देवा पुत्र द्यावा मला. नवस करण्याच्या बाबतीत तुमचा नाद नाही करायचा माय. तुम्ही कोणताच देव शिल्लक ठेवला नाही. सध्या तर महादेव धरेल होता, आता तो थोडा कमी झाला. महादेवचा तसा काढा मोडला बायांनी. बाप रे बाप, 3 वाजाने उठेत म्हणतं काही काही, वत पाणी वत पाणी वत पाणी वत. 3-3 तास महादेवने पूजा. नवरा बिन डब्बाना ड्युटीले. चेटाणणी का तुम्ही पूजा?
माय स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी म्हणजे पती परमेश्वराची सेवा आहे. कोणत्याच बाबा बुवाच्या पाया पडू नका, नवऱ्याची सेवा करा, तुम्हाला मोक्षच आहे. त्याचे पाय दाबा, पाया बाया म्हणतील गण पाया पडाने आयुष्य बाबा हो. तो ठिकाणवर तर पाहिजे, तो कसा गाव आहे ना, तू पाया पड. स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी आहे. नवसं कोणी बी करून कसं चालीन बरं. आमचे बाबा लोक सांगतात ना, मी कीर्तनातच ऐकलं बाबा, म्हणे एका मावशीच्या घरापुढं पपईचं झाड होतं आणि मग त्या झाडाला पपया लागल्या, मग पिवड्या पिवड्या झाल्या, मग म्हातारी पपई उतरवायला लागली, एक पपई तिच्या हातातून सटकली, पपई खाली पडली, पपई वाकडी तिकडी झाली, चेंदा मेंदा झाली, भागाभागातली पद्धत. तिनं ती वाकडी तिकडी पपई घेतली, पांडुरंगाच्या मंदिरात आली. पांडुरंगाला म्हणते, देवा माझ्या झाडाची सुंदर अशी पपई कशी वाकडी तिकडी. आणि देवाला म्हणते, देवा माझ्या झाडाची सुंदर अशी पपई मी तुझ्यासाठी आणली, मला काहीच नको, माझ्या लेकराच्या लग्नाला 3 वर्ष झाले, अजून पाळणा आले ना. देव म्हणे, तथाच तू. तिच्या घरी नातू जन्माला आला, बादशाचं कीर्तन ठेवलं. कोणत्या बाबाचं ठेवलं मला माहित नाही, पण तो बाबा कीर्तनाला गेला, बाबानं कीर्तन वगैरे केलं, पाळणा म्हणाल पोरग आणलं. पोरग बी तसंच होतं म्हणे, कसं वाकडं तिकडं, ते भजीकडे देखील जिलेबी मागे. मग जे पेरलं ते उगवतं सजनो. तुमची देवाकडे शिल्लक असली तर तुम्ही नवस करू शकतात, कोणालाही नवसं करायचे नाही. तुम्हाला तोंड हलवायची लय सवय माय, कुठे बी नवसं करता तुम्ही, कुठं बी. मग गोनाई मातेनं नवस केला आणि त्यांच्या घरी नामदेवराय नावाचं रत्न जन्माला आलं. शुद्ध देखून या भाव पोटी आले नामदेव. भाव पाहिला नाही का. लेकरं 2 गुणांवर जन्माला येतात सज्जनो. एक गुण असतो बापाच्या रक्ताचा आणि दुसरा गुण असतो आईच्या दुधाचा. 2 गुण असतात पोरामध्ये, एक तर बापाच्या रक्ताचा गुण किंवा आईच्या दुधाचा गुण. पोरग किती मोठं होऊ दे, जज उदे, बॅरिस्टर उदे, वकील उदे, तलाठी उदे, ग्रामसेवक उदे, शाळा मास्तर उदे, बाबा उदे, पखवाजी उदे, गायक उदे, साऊंडवाला उदे, एक तरी बापाचा गुण राहतोच पोरात. बाप जर देशी दारू पेत असेल तर पोरगा कमीत कमी. काय लोक हुशार आहेत भो. ऐका ना सज्जनो, बापाच्या रक्ताचा एक तरी गुण असतो. मी नेहमी एक उदाहरण सांगतो बरं का. एक राजा, एक प्रधान, एक शिपाई, 3 जंगलात गेले. 3 एका वाघाचे, सर्वांगाचं कान करून ऐका तर लक्षात येईल तुम्हाला. उदाहरण शेवटच्या पॉइंटला करेल, जर मन लावून ऐकलं तर. बापाच्या रक्ताचा गुण दडत नाही, मला हे सांगायचं आहे. एक राजा, एक प्रधान, एक शिपाई, 3 जंगलात गेले. 3 एका वाघाची डरकाळी ऐकली. 3 दिशेंना पांगले. त्या जंगलात एक आंधळा साधू तप करत होता. साधूकडे पहिल्यांदा शिपाई आला आणि शिपायानं विचारलं, कार फुटक्या, इथं कोणी पाहिलं का. तो आंधळा काहीच बोलला नाही. त्याच्या मागे प्रधान आला आणि प्रधानानं विचारलं, का रे आंध्या, इथं कोणी पाहिलं का. आंधळा काहीच बोलला नाही. त्याच्या मागे राजा आला आणि राजानं विचारलं, आंधळे बाबा इथं कोणी पाहिलं का. आंधळा म्हणे, हो. पहिल्यांदा गेला तो शिपाई, दुसऱ्यांदा गेला तो प्रधान, आणि तू राजा. राजा म्हणे, का रे तू तर आंधळा आहे, तू तर सुरदास आहे, तुला तर दोघी डोळ्यांनी दिसत नाही, तू ओळखलं कस काय. शिपाई, प्रधान आणि राजा. आंध्या म्हणे, मला सर्व कळतं, मागचं पुढचं आजूचं बाजूचं वरचं काल सर्व समजतं म्हणे मला. राजाला वाटलं आंध्या कामाचा माणूस आहे. राजकारणी लोक बरोबर लोक जोडून ठेवतात. आंधळ्याला राज्यात घेऊन आला राजा. आंधळा त्या राज्यामध्ये राहू लागला. 3-4 महिने लोटले. त्या राज्यात एक जोहारी मोती विकण्याकरता आला. मोती फार सुंदर होते, गोल गोल गिटिंग होते, चांगले पांढरे शुभ्र चमकत होते. राणीला मोती आवडले. राणी म्हणते, राजेसाहेब एवढे मोती घेऊन द्या. राजानं प्रधानाला बोलवलं, प्रधानजी एवढे मोती घेऊन द्या बरं, याचं मोल देऊन टाका. प्रधानानं पैसे आणले. तेवढ्यात राजा म्हणतो, थांबा मोतीची परीक्षा करून घ्या. म्हणे, विजू बोलवायचं का. नाही 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 नाही, आंधळ्याला बोलवा, सोनाराचं काम नाही. म्हणे, मग बोलवलं आंधळ्याला. आंधळ्यानं असे मोती उचलले, खडखड खडखड वाजवले आणि फेकून दिले. म्हणे, राजा मोती नकली आहेत, घेऊ नको. राजा म्हणे, बाप रे बाप, आपण डोळे असून आंधळे, याला दिसत नाही तरी यानं बरोबर सांगितलं मोती नकली आहेत, याला बक्षीस द्या. आंध्याला वाटलं चांगलं बक्षीस भेटेन व 2-4 गावाची जागिरी, सोनं चांदी हिरे माणिक. राजानं अख्खी सभा बोलवली, सांगितलं, ऐका, या आंध्यानं आपले कोट्यवधी रुपये वाचवले, याला बक्षीस दिलं पाहिजे. प्रधानजी म्हणे, काय बक्षीस द्यायचं. राजा म्हणे, प्रधान याला रोज सकाळी चहामध्ये 2 चमचे गावरान तूप प्यायला देत जा. आंध्यानं असं डोक्याला हात लावला. म्हणे, राजा आहे का कोण आहे, याला एवढी बी अक्कल नाही, काय बक्षीस दिलं पाहिजे. पण राजा बोलेन दल आले. राजाच्या पुढे कोण बोलीन हो.
प्रधान त्याच्या घरी, आंधळा त्याच्या घरी, राजा राजाच्या घरी. पुन्हा 2-3 महिने लोटले. त्या नगरीत एक सद्ग्रस्त 2 घोडे घेऊन घोडे विकण्याकरता आला. एक घोडा पांढऱ्या रंगाचा आणि दुसरा घोडा लाल रंगाचा. पांढरा घोडा दिसायला अत्यंत सुंदर. राजाला पांढराच घोडा आवडला. राजा म्हणे आपल्याला घ्यायचा तर पांढराच आहे, पण पहिले आंधळ्याला विचारा. आंधळ्याला बोलवलं. आंधळ्यानं दोघी घोड्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, राजेसाहेब, लाल कलरचा जो घोडा आहे तो शूरवीरांच्या कामाचा आहे आणि पांढऱ्या कलरचा घोडा फक्त नवरदेव फिरवण्याच्या कामाचा आहे. तुम्हाला कोणता घ्यायचा घ्या बरं. राजा म्हणे, अरे लाखो रुपये वाया गेले असते, आपण पांढरा घेणार होतो. एक काम करा, या आंध्याला बक्षीस द्या. आंध्याला वाटलं पहिल्यांदा हुकलं, आता हुकणार नाही. पुन्हा सभा भरली आणि सभेत राजानं सांगितलं, ऐका, या आंध्यामुळे आपले लाखो रुपये वाचले, याला बक्षीस द्या. प्रधानजी म्हणे, काय द्यायचं. म्हणे, रोज सकाळी जेवणाबरोबर 2 मोतीचूरचे लाडू खायला देत जा. पुन्हा आंध्यानं डोक्यात हात मारला, पण बोलायची सोय नाही. आंध्या त्याच्या घरी, राजा याच्या घरी, प्रधान त्याच्या घरी. 2-3 महिने लोटले. राजा एकांतात बसला. राजा म्हणे, का रे, त्या आंधळ्यानं शिपाई बरोबर ओळखला, प्रधान बरोबर ओळखला, राजा बरोबर ओळखला, मोती बरोबर ओळखले, घोडे बरोबर ओळखले. 100% आंधळ्याला काहीतरी भविष्य कळतं. महाराज रात्री 12 वाजता आंधळ्याला बोलवायला पाठवलं. आंधळा राजा समोर उभा केला. राजा म्हणे, आंधळे बाबा, मला माझं भविष्य सांगा. आंधळा म्हणे, राजा, सर्व विचार, पण तुझं भविष्य विचारू नको. म्हणे, का बरं. एक तर मला खोटं बोलता येत नाही, मी खरंच बोलतो, आणि जर मी तुला तुझं भविष्य सांगितलं तू मला मारून टाकशील. राजा म्हणे, मारणार नाही. आंध्या म्हणे, आपल्या पुढाऱ्यांवर विश्वास नाही. अरे नाही मारणार. आंधळा म्हणे, जमणारच नाही. जर मी तुला तुझं भविष्य सांगितलं तू पडीच दिशी, तू जित्ता राहू देणार नाही. आंध्या राजा म्हणे, अरे मारणार नाही. आंध्या म्हणे, मी सांगणारच नाही. जर सांगितलं ना तू मारूनच टाकशील. आता जी गोष्ट नाही सांगितली ती जास्त ऐकावी वाटते. नाटक लागली ना एखादी, अशी ती सिरियल चालू राहते ना, सास भी कभी बहू थी. आमच्या मावशीला पाण्याची ताण लागलेली असली तरी ॲडव्हर्टाईज लागल्यावर जात नाही ती किचन मध्ये, कधीच लागून जाईल. उत्कंठा तिच्या मनात की पुढे काय होणार. राजा म्हणतो, नेमकं माझ्या नशिबात असं काय आहे की आंधळा सांगत नाही. राजानं रात्री 1 वाजता मंत्रिमंडळ बोलवलं. सारी नगरी जमा केली. सारा दरबार गच्च भरला लोकांनी. मंत्रिमंडळ बसलं. राजा उंच आसनावर बसला. आंधळ्याला समोर उभं केलं आणि राजानं सांगितलं, ऐका, साऱ्या नगरी समोर वचन देतो, या आंधळ्याच्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही. फक्त त्या आंधळ्यानं मला माझं भविष्य सांगावं. मग आला आंधळा मैदानात. आंधळा म्हणतो, राजा, सांगू तुझं भविष्य. म्हणे, हो. नक्की. म्हणे, हो. मारणार नाही. म्हणे, अजिबात नाही. आंध्या म्हणे, राजा, तू तुझ्या बापाचाच नाही. हो बुवा. असं जर आपल्याला कोणी बोललं, माईकचं स्टँडर्ड टाकू आपण त्याच्या डोक्यात. पण सोय नाही राजाला बोलायची. का बरं. वचन दिलंय. राजा आपल्या आईकडे पाहतो. राजाची आई वर बसली होती. अशी म्हण आहे, देव जाणे पाप आणि माय जाणे बाप. राजा आपल्या आईकडे पाहतो. ते राजाची आई रडायला लागली. राजा म्हणे, आई तू रडू नको, आंधळा मूर्ख आहे, काय त्याच्या नादी लागते, कशाला रडते. राजाची आई म्हणे, राजा, तो आंधळा मूर्ख नाही, अख्ख्या नगरीत तो एकच शहाणा आहे, बाकी सर्व येडे आहेत. कसं गाई. अरे मी तरुण असताना मी आणि माझे पती वैद्याकडे गेलो होतो. नाडी परीक्षा केली आणि आम्हाला वैद्याने सांगितलं होतं, तुम्हाला या जन्मात पुत्र संतती होणं शक्य नाही. राजगादीवर कोणाला बसवावं आम्हाला कळत नव्हतं. भानगडी होणार होत्या, रक्तपात होणार होता, युद्ध होणार होतं. मग मला एक युक्ती सुचली. माझ्या विश्वासातला, माझ्या भरोशातला आपल्या नगरीत एक हलवाई होता, आचारी, स्वयंपाक करणारा बाबा. त्याला 2 जुडवे पोरं झाले. त्यातला मोठा पोरगा तो हलवाई घेऊन गेला आणि तू लहान पोरगा आहे, तुला आमच्याकडे टाकून गेला. राजा म्हणे, बाप रे बाप, माझ्या जन्माच्या बाबतीत जे मला माहित नाही ते आंधळ्याला कस काय माहित. आंधळ्या, खरं सांग, तुला कोणी सांगितलं. आंधळा म्हणे, राजा, मला कोणीच नाही सांगितलं, मी फक्त तर्क लावला. म्हणे, कसा. अरे तुझे कोट्यवधी रुपये वाचवले, तू बक्षीस काय दिलं. 2 चमचे गावरान तूप. तुझे लाखो रुपये वाचवले, तू बक्षीस काय दिलं.
2 मोतीचूरचे लाडू असं बक्षीस फक्त स्वयंपाक करणारा आचारीच देतो, म्हणून मला तुझ्यावर डाऊट आला. हा म्हणजे तुमच्या वायरी टाईट आहेत बरं. बापाच्या रक्ताचा गुण दडत नाही. बेलदार वाडीकर माऊली आहेत का? कोण कोण ओळखतं तुमच्यात? आपल्या खानदेशातले जुने कीर्तनकार आहेत. मी त्यांच्या तोंडून ऐकलं हा दृष्टांत. मी तर नाव धरून सांगतो, त्यांच्या मुखारविंदातून ऐकलं. म्हणे एक लहान पोरगा, मी आईच्या दुधाचा परिणाम सांगतो हा. उदाहरण 100% अतिशोक्ती अलंकारातलं आहे. उदाहरण धदांत खोटंय, फक्त सिद्धांत पटवून देण्याकरता ऐकून घ्या आणि सोडून द्या. एक लहानसा पोरगा, त्याला सवय लागली चोरी करण्याची. ते कुठेही जायचं चोरी करायचं. कीर्तनाला जरी यायचं तरी खाली हातानं घरी जात नव्हतं. चांगली कोणाची तरी चप्पल चोरून न्यायचं. चोरी करता 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 मोठा चोर झाला. 25 वर्षाची वय झाली. त्याचं लग्न ठरलं. त्याचं नशीब, त्याला बायको बी चोट्टी भेटली. आता नवरा चोट्टा आणि बायको चोट्टी, दोघांना संसार थाटला. बाया काही मोठ्या मोठ्या चोऱ्या करत नाही. कोणाची ताटली, कोणाची वाटी, कोणाचा गल्लास, कोणाचा गळवा. असा बरोबर त्या तांब्याच्या खालून जर कलरचा टिपका असला ना, बाया असा ब्लेड पाणी फोडतात. तुले खोडाने चांगली प्रॅक्टिस दिशी राहील. पाचोरा तालुका नाही ना तो, आमना तालुकाली वरदाने खोडानं. ऐका ना सज्जनो, चोऱ्या करता 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 2 वर्ष झाले आणि त्या बाईला दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सांगितलं शिजर करावं लागेल. शिजर झालं, पोरगा जन्माला आला. पण तो पोरगा फार करामती जन्माला आला. तो पोटातून येत असताना अशी उजव्या हाताची मूठ दाबून आला. डॉक्टर लोकांनी खूप मूठ खोलण्याचा प्रयत्न केला. ते पोरग काही मूठ खोलेना. ते 5 दिवसाचं झालं तरी मूठ खोलत नाही. 12वी पुजली तरी मूठ खोलत नाही. पोरग महिन्याचं झालं तरी मूठ खोलत नाही. बऱ्याच बाबा लोकांकडे दाखवलं, बऱ्याच भगत लोकांकडे गुड्या ठेवल्या, पण ते पोरग काही मूठ खोलेना. शेवटी 3 महिन्यानंतर एका मानसरोग तज्ञाकडे नेलं आणि त्या डॉक्टरनं, जुने डॉक्टर ते, त्या डॉक्टरनं या पोराला असं बाकड्यावर झोपवलं. डॉक्टरच्या गळ्यामध्ये 5 तोड्याची सोन्याची चैन होती. डॉक्टरनं अशी चैन काढली आणि त्या पोरापुढे अशी फिरवली. फिरवता बरोबर त्या पोरानं पटकन मूठ सोडली आणि ती चैन पकडली. पण जेव्हा त्यानं मूठ सोडली ना, तेव्हा त्याच्या मुठीतून एक सोन्याची अंगठी बाहेर पडली. हे म्हणे का रे, सोन्याची अंगठी आली कुठून? यांनी बराच तपास केला, बरंच संशोधन केलं, तेव्हा असं कळालं. जेव्हा डॉक्टर शिजर करत होता, या बहादरानं बाहेर येता येता डॉक्टरच्या हातातली ताणून घेतली होती. बाप नंबरी तो बेटा, शाबाश. असे श्रोते पाहिजे, म्हणजे तुमचं बी कल्याण मग बी भिवंडी. बरोबर आहे हा. ऐक सज्जनो, लेकरू 2 गुणांवर जन्माला येतं. अरे ज्या दामू शेट्टींच्या घरातला पुरणपोळीचा नैवेद्य रोज पांडुरंगाला जायचा, त्या पांडुरंगावर उपकार होते म्हणून नामदेवरायांसारखं रत्न जन्माला आलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताक पंजाबच्या गुमान पर्यंत नेली आणि गुरु ग्रंथ साहेब मध्ये आपल्या कार्याची नोंद करून दाखवली, असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज जन्माला आले. असं कुलवान पोरग जन्माला आलं म्हणून दामू शेट्टींना आनंद झाला. घरातल्या मालकाचा आनंद तो नौकराचा आनंद, आणि जो नौकराचा आनंद तो मालकाचा आनंद. म्हणून माझ्या घरात रत्न जन्माला आलं, दामू शेट्टींना आनंद झाला आणि मलाही आनंद झाला, असं जनाबाई सांगते अभंगाच्या 5व्या पर्व्यात. दामू शेट्टी हरुषला, 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 दामू शेट्टी हरुषला. दासी जनीस आनंद झाला, दासी जनीस आनंद झाला,
अधिष्ठान पंढरपूर 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 नांद कान्हाई सुंदर सुंदर कान्हाई सुंदर अधिष्ठान पंढरपूर घरातल्या मालकाचा आनंद तो नौकराचा आनंद राहतो सज्जन. जनाबाईचा जन्म आधी की नामदेवरायांचा जन्म आधी शंका आहे. नामदेवराय मोठे होते, जनाबाई छोट्या होत्या. नामदेवरायांचा जन्म आधी झाला, जनाबाईचा जन्म नंतर झाला. पण तरी आता मला जर समजा चरित्र लिहायचं, माझ्यापेक्षा आता बाबा 80 वर्षाची वय आहे, माझी 36 वर्षाची वय आहे. मला जर बाबांचं चरित्र लिहायचं, मी काय करेन, बाबांच्या बालपणीच्या मित्रांना भेटेल, त्यांना आठवणी विचारेल. बाबांना कुठल्या शाळेत कुठला विषय आवडत होता, कुठले शिक्षक आवडत होते, कुठला खेळ आवडत होता, बाबांचे मित्र कोण कोण होते, मी सार संकलन करेल, ते लिहून काढेल, चरित्र छापेल, ते बाजारात विकायला येईल. तुम्ही जर वाचायला घेतलं त्यात बाबांचं बालपण, याचा अर्थ असा नाही मी बाबांचं बालपण पाहिलं, मी त्या बालपणावर तर्क केला. तसं जनाबाई महाराज घरातल्या सर्वांच्या चर्चेवरून नामदेवरायांच्या जीवनातला आणि घरातला काही असा प्रसंग या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित करतात. आतापर्यंत तुम्हाला त्रास नाही दिला, थोडा त्रास देतो. एकदा चुलेत चाले मोडा, हाताच्या घड्या काढा, हातानं टाळी, मुखानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार कुंडली गवरदार ज्ञानदेव हरिनाथ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्तार सज्जनो, सर्वांना जाता जाता विनंती करेल, आळंदीला जाऊ नका, पंढरीला जाऊ नका, एकादशी धरू नका, सोमवार धरू नका, गावातल्या मंदिरात दर्शनाला येऊ नका. फक्त एकच काम करा, रोज सकाळी उठलात की जन्मदेते आईबापाचं दर्शन घ्या. याच्या पलीकडे पुण्य नाही. ज्याच्या घरात माईबाप आहेत ना, जगात तो माणूस सर्वात मोठा श्रीमंत आहे. सज्जनो, हा मायबापा इतके उपकार कोणाचे नाही. सज्जनो, मायबापाचे प्रचंड उपकार आहेत. आई वडिलांची सेवा करा, गौमातेची सेवा करा, देशाच्या सैनिकाबद्दल आदर बाळगा. आणि देशावर अनेक संकट आहेत, त्या संकटाची जाणीव तुम्हाला असू द्या. अनेक प्रकारचे जिहाद थैमान घालतायत. लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, तुम्ही जे फळं खातात ना, हा सुद्धा एक प्रकारे जिहाद आहे. विकणारे 95% लोक तीच आहेत. तुम्ही जहर खातायत. आहार चांगला सात्विक घ्या, आहारामध्ये भेसळ नसावी. पण आता चांगलं बी कुठून आणाल खाण्या. मी एक मागे एका शिबिरात भेट द्यायला गेलो आणि एका वक्त्याचं बोलणं मी ऐकलं. बाप रे बाप, त्यांनी सांगितलं की कॅन्सर 3 गोष्टींमुळे अधिक प्रमाणात होतो. त्या 3 गोष्टी अशा सांगितल्या की पहिली, क्षारयुक्त भाजीपाल्या. माझी बहाड नावाच्या गावाला कथा होते. माझ्या एक मित्राचं ते शेतामध्ये असं आहे, ते भाजीपाला पिकवायचं ते शेड. हा नाना, संध्याकाळी एवढी काकडी असते, त्या काकडीला इंजेक्शन देतात. सकाळी 4 वाजता एवढी काकडी तोडतात. रात्रभरात किती मोठे. भेंडी जी खातात ना तुम्ही, सर्वाधिक फवारणी होते. दुसरी गोष्ट, घरातला किंवा गाडीतला एसी, त्याच्यामध्ये मॅथॉन, मला एवढं कळत नाही, त्यांनी सांगितलं, मी ते ऐकलं फक्त. त्याच्यात मॅथॉन नावाचा गॅस असतो म्हणतात, त्याच्याने कॅन्सर होतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली सज्जनो, कुकरमध्ये शिजवलेलं अन्न. माय मावल्यानो, जाणीव व्यवस्थित ऐका. हे जे घरात जे ॲल्युमिनियमचे भांडे आहेत ना, हे प्रचंड घातक आहेत शरीरासाठी. ॲल्युमिनियम पूर्वी आपल्या देशात नव्हतं, हे इंग्रजांनी आणलं. आणि पूर्वी कोणी वापरत नव्हतं, म्हणून जेलमध्ये कैद्यांना खाण्याकरता ज्या थाळ्या मिळाल्या ना, त्या ॲल्युमिनियमच्या मिळाल्या. की त्यात अन्न टाकलं की ते निकस होतं, शरीराला त्याचा काय फायदा नसतो. ते कुकर स्टीलचं असावं किमान, बरं का. कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढलेत. इतक्या प्रकारचे आक्रमण या देशावर आहेत. मला फक्त एवढं सांगायचंय की आपल्या
घरातले लेकरं सुशिक्षित व्हावेतच यात शंका नाही, पण त्याबरोबर सुसंस्कारित सुद्धा व्हावेत. आता जवळजवळ 70% शाळा हे ख्रिश्चन मिशनरीच्या आहेत. मी जरा उघडच बोलतो. मी जळगावला माझ्या लेकराचं ऍडमिशन घ्यायला गेलो होतो. ते आमचे गृहमंत्री चांगलेत, मला नेलं शाळेत. गेलो तर त्या कॅबिनला मी सर्व पाहिलं, नुसतं ऐकत होतो. शाळा मला आवडली. ज्युनियर KG ला 80,000 रुपये डोनेशन भरायचं होतं. फार मोठी शाळा आहे आमच्या शिरसोली रोडला. मी नाव नाही सांगत. सर्व झालं आणि मी फक्त एवढंच विचारलं त्या मॅडमला, म्हटलं तुम्ही गोकुळाष्टमीला सुट्टी देतात का शाळेला? म्हणे नाही. म्हटलं रामनवमीला? म्हणे नाही. म्हटलं शिवजयंतीला? म्हणे अजिबात नाही. म्हटलं महापोरानं म्हसडे चारले तरी चालतील, तुमच्या शाळेत शिकणार नाही. हिने तिथून काढला पोरगा आणि काशीनाथ भाई पलोडला टाकला. मला सांगायचं असं आहे की ज्या शाळेमध्ये आपली संस्कृती शिकवली जात नाही ते शिक्षण काय कामाचं सज्जन हो. पेपरावरचे मार्क्स नेहमीच काम येतात असं नाही. काय टाळ्या नका वाजू, मी जे सांगतो ना तेवढं करा. रोज सकाळी उठलात ना पोराला सवय लावा. त्यानं डोक्यावर टिळा लावला पाहिजे, त्यानं हनुमान चालीसा रामरक्षा म्हटली पाहिजे, त्यानं आजी आजोबाच्या पाया पडल्या पाहिजेत. बळजबरीनं त्याला तुमच्या पाया पडायला लावा, त्याला सवय लावा. घरातून लेकराला चांगले संस्कार द्या, ही काळाची गरज आहे. आणि घरात आपण कमी पडतो म्हणून नाना महाराज आणि सुखदेव महाराजांसारखी लोक हा मोठ्या कटाक्षानं हा कार्यक्रम राबवतात. धरणगाव तसं भाग्यवान आहे. खरं धरणगावचा परमार्थ सुपीक केला की आदरणीय श्रुत हरिभक्त परायण भगवान बाबा धरणगावकरांनी. इकडे आमच्या हिरामन तात्यांची संस्था आहे आणि इकडे नाना महाराजांची संस्था आहे. 3 पेठ निर्माण झालेत. इथं शिकलेला एक आणि एक विद्यार्थी उद्याचं आपलं भविष्य आहे सज्जनो. आणि त्या शिबिराच्या निमित्तानं आज हे कीर्तन माझ्या वाटेला आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे, काय? आपण सर्वांनी निष्कामतेने परमार्थ करा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला. एकादशी सोमवारचं व्रत करा. आळंदी आणि पंढरीची वारी करा. भगवान परमात्मा तुम्हाला काहीच कमी करणार नाही. परम पवित्र असा पुरुषोत्तम मास आहे. याला मलमास म्हणतात. मल म्हणजे काय? 3 वर्षात जी तिथींची घट येते, वहाड येते, या सर्व तिथे एकत्रित करून जो मल म्हणजे हा एक महिनाच तयार झाला. याला कोणीच स्वीकृती देत नव्हतं, याची कोणी स्वीकार करत नव्हता. परमात्म्याने याचा अंगीकार केला. परमात्म्याने याला स्वीकारलं. मासाना मार्गशीर्षोहम म्हटलं जात आहे. म्हणजे काय? मार्गशीर्ष महिना ही परमात्म्याची विभूती आहे, पण धोंड्याचा महिना हा साक्षात परमात्मा आहे. म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्यात केलेलं पुण्य, या महिन्यात केलेलं सत्कर्म 100 पटीनं फल देतं. म्हणून या महिन्यात जावई हा देवाप्रमाणे, म्हणून जावाईला वाण लावतात, भूदेवांना वाण लावतात. काही करा, पंढरी जाऊन या, तीर्थयात्रा करा, सत्कर्म करा. परम पवित्र पुरुषोत्तम मासात सर्व महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार आमच्या नानाबाबांनी सुखदेव महाराजांनी बोलवले आणि तुम्हाला ही सुंदर मेजवानी मिळते. करविली तैशी केली कटकट, बरवी का नीट देव जाणे.